तिकडे पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत महिंद्रा कंपनीच्या समोर पीएमपीएमएलच्या चालत्या बसनं पेट घेतलाय। चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या बसनं पेट घेतलेला आहे। बसमध्ये त्यावेळी साधारण 50 प्रवासी प्रवास करत होते। प्रसंगावधान राखल्यामुळे सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली आहे। पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक बस असल्याची प्राथमिक माहिती कळते आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीमध्ये ही बस जळून खाक झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याची मांडली भूमिका। लाच प्रकरणाशी माझा संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील टोईंग प्रकरणाची चौकशी होणार। 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांच्या विरोधात नागपूर कोर्टाचा अटक वॉरंट। धनादेश न वटल्या प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टाचा दणका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.